श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर आज आहे 14 मे 2025 आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हा ब्लॉग मी थोडासा उशिरा तुमच्यासोबत शेअर करत आहे. मध्ये मला दुसरे व्हिडिओ शेअर करायचे होते, त्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो पेंडिंग होता. म्हणून आज आठवणीने हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर लग्नाला 19 वर्ष पूर्ण झाली आणि अजूनही विश्वास बसत नाही. असं वाटतं कालचीच गोष्ट होती. पण एवढे वर्ष झाले, कितीतरी चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आणि त्यातून बाहेर पडलो आणि आता मुलंही मोठी झाली. सगळं मनासारखं घडेलच असं नाही. काही गोष्टी मनासारख्या घडल्या, काही नाही घडल्या. पण यालाच तर आयुष्य म्हणतात. कारण सगळंच जर सगळ्यांना मिळालं असतं तर आयुष्य जगण्याला किंमत राहिली नसती. आणि प्रत्येक गोष्ट मनासारखी न मिळण्यामागे पण काही गोष्टी असतात. तर असो, आज अॅनिव्हर्सरीचं काही असं स्पेशल जेवण वगैरे नाही, पण सगळ्यांना पनीर पराठे खायचे होते म्हणून मग सकाळीच हेवी ब्रेकफास्ट केला. तर पनीर इथे किसून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, बेसिक मसाले टाकले आणि आमच्याकडे हे पनीरचे पराठे खूप आवडतात आणि जर गरम गरम सर्व केले ना तर मुलं 3 ते 4 पराठे सहज खातात. खरं तर आज लग्नाचा वाढदिवस, पण ह्यांना अजिबात वेळ नाहीये. यांनी एक नवीन सुरुवात केलेली आहे, त्यामुळे ते बिझी असतात. आणि तसंही मागच्या 2 वर्षापासून फारसं कुठे बाहेर जाणंच नाही झालं. कारण मुलांची 10वी होती. 10वी नंतर मग मुलांची 12वी. आता 12वीचं वर्ष सरलं आणि नुकताच मुलांचा रिझल्ट पण आला. एक मुलगा स्टेट बोर्डला होता, एक सीबीएसईला होता. तर दोघांच्या रिझल्टसाठी वाट पाहावी लागली आणि नुकताच सीबीएसई वाल्यांचाही रिझल्ट डिक्लेअर झाला. त्यामुळे आता इथून पुढं मुलांचा जिथे नंबर लागेल तिथे मुलं शिकायला जातील. कारण अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले नाहीत. त्याचीच वाट आम्ही बघतोय. तर आता बघूयात. आता जूनपासून तर ॲडमिशन प्रोसेस सुरू होतीलच आणि पुढच्या वर्षी कदाचित मुलं इथे आमच्या जवळ असतील, नसतील. तसा आमचा लग्नाचा वाढदिवस मे मध्ये येतो. मे महिन्यात तर सगळ्यांना सुट्ट्या असतात जवळपास. पण मुलं मोठी झाल्यावर त्यांना आई-वडिलांसोबत नको वाटतं फिरायला. म्हणजे जसं आपण बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला तर ते म्हणतात, की "तुम्ही जा, आम्ही घरीच थांबतो." मग मुलांना सोडून खरं तर मला नाही आवडत, ह्यांना पण नाही आवडत. पण मुलांची इच्छाच नसेल तर मग अशा वेळेस आपला इलाज नसतो. मग आपणही फिरायचं नाही का, असं होतं. तर बघू आता नित्या आम्ही दोघं असं फिरत जाऊ. कारण आयुष्य हे तर सुरूच ठेवावं लागणार आहे. मुलांना त्यांचं करिअर घडवायचं आहे, त्यांना त्यांचं आयुष्य घडवायचं आहे. त्यासाठी त्यांना बाहेर पडावं लागणार आहे. आता कसं आहे, मुलं जशी जशी मोठी होतात त्यांच्या आवडीनिवडी बदलतात. त्यांची मित्रांसोबतची जास्त बॉन्डिंग जी आहे ती आपल्यापेक्षा स्ट्रॉंग होते आणि हेही बदल आई-वडिलांना स्वीकारावे लागतात. तर असो, यांना जायचं होतं बाहेर, कारण यांनी एक नवीन सुरुवात केलेली आहे. त्यासाठी बाहेर जाणं गरजेचं होतं. आज अॅनिव्हर्सरी असली तरी आज सरांना काही अजिबात सुट्टी नव्हती आणि ते गेले. ते दुपारी 2-3 वाजताच घरी आले. त्यामुळे मग त्यांना पोटभर असा नाश्ता करून मी पाठवलं. तसंही उन्हाळ्यामध्ये फारसं जेवण जात नाही. चटपटीत असं खावंसं वाटतं. विचार केला होता, की आमरस वगैरे आपण पूर्ण जेवण करू. पण हे म्हणे, की मला जायचंय, तेवढा वेळ मी नाही थांबू शकत. म्हणून इन्स्टंट असं काय होईल हा विचार केला आणि पनीर पराठे बनवले. आणि तसंही बाहेर जाऊन आम्ही सेलिब्रेशन करणारच होतो. त्यामुळे असं काही फारसं जेवण वगैरे व्यवस्थित असावं असं काही नव्हतं. दुपारी थोडासा वरण-भात वगैरे लावला, आमरस म्हणजे मिल्कशेक बनवला आणि मग दुपारी मुलांनी ते खाल्लं. हे मात्र पनीर पराठे वगैरे खाऊन गेले. आणि हे जेवायला बसले की नित्याला देखील त्यांच्या सोबतच जेवायचं असतं. त्यांच्या हातानेच खायचं असतं. मग यांच्या हाताने ती 2 घास जास्त खाते. टीव्ही बघत-बघत तिला स्वतःच्या हाताने खायला सांगितलं ना, तेवढं पूर्ण फिनिश करत नाही. पण असो, तिला आवडतं म्हणून मग तिच्या डॅडीसोबत मी जेवू देत असते. किचनमधलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी देवपूजेसाठी आले. देवपूजा ही थोडी मी निवांत करते, कारण सगळं आवरून झालं की देवपूजेमध्ये पण आपलं मन लागतं. सध्या योगा क्लासला सकाळी-सकाळी जात असल्यामुळे देवपूजेसाठी वेळ होतोय. कारण आल्याबरोबर लगेचच किचनमध्ये जावं लागतं. कारण मुलांची नाश्त्याची वेळ होते. मग दुपारचा स्वयंपाक पण मी लगेच करून घेते. एवढ्या वर्षामध्ये देवपूजेचे बारकावे मी बरेच शिकले. तसं तर लहानपणापासूनच देवपूजा कशी करावी हे मी बघत आलेले आहे. आजीकडूनच छोट्या-छोट्या बारकाई बघण्याची सवय, देवपूजा कशी करावी. बऱ्याचदा मी तिथे देवपूजा पण केलेली आहे. त्यामुळे देवपूजेची सवय ही आधीपासूनच आहे. पण लग्नाच्या आधी ज्यावेळेस आपण देवपूजा करतो, ती एक आपल्याला दिलेला टास्क किंवा काम पूर्ण करण्यासाठी, एवढं देवपूजेचं महत्त्व माहिती नसतं. पण ज्यावेळेस आपण संसारात येतो, त्यावेळेस संसारासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुखा-समाधानासाठी आपण खूप मनापासून देवपूजा करतो. आणि जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आले तेव्हापासून तर खूपच छोट्या-छोट्या गोष्टी मला माहिती झालेल्या आहेत आणि महाराजांनी माझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी करून घेतल्या. महाराजांच्या कृपेने आयुष्यात खूप बदल झाले. सुरुवातीचे दिवस आठवले तरी आता हसायला येतं, की आपण कसे होतो आणि आता कसे झालो. तर वयानुसार ही मॅच्युरिटी येते आणि वयानुसार आपल्यामध्ये
बदल हे घडत जातात, पण योग्य मार्गदर्शन हे असायला हवं. कोणतीच व्यक्ती मुळातच किंवा जन्मतः परफेक्ट नसते. त्या व्यक्तीमध्ये गुणासोबतच अवगुण देखील असतात. आपल्या म्हणजे जगाला जर खूप चांगली वाटणारी व्यक्ती असेल, तर तिच्यामध्ये पण काही दोष असू शकतात आणि जी व्यक्ती एखाद्याला वाईट वाटते किंवा जगाच्या दृष्टीतून ती वाईट आहे असं वाटतं, त्या व्यक्तीमध्ये पण काही चांगले गुण असतात. आपण कसे आहोत हे जगाच्या नजरेपेक्षा देवाच्या नजरेत आपण कसे आहोत किंवा आपण स्वतःच्या नजरेत कसे आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्याला खरोखर ओळखणारे 2च असतात. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी म्हणजे आपली अंतरात्मा. त्यांच्या नजरेमध्ये आपण चांगले आहोत ना, तर मग काळजी करण्याची गरज नसते. जसं मी सांगितलं, की कोणतीच व्यक्ती परफेक्ट नसते, तसंच आमच्या बाबतीतही आहे. मी देखील परफेक्ट नव्हते. परफेक्ट होण्याचा मी प्रयत्नही नाही करत. कारण परफेक्ट होण्याच्या नादामध्ये आपली खूप चिड होते. त्यामुळे थोडंसं इम्परफेक्शन आपल्यामध्ये, काही आपल्या पार्टनरमध्ये असा जास्त जोडा तयार होतो. असं म्हणतात ना, अपोझिट अट्रॅक्ट्स ईच अदर. मी खूप चिडचिडी, यांच्यामध्ये खूप पेशन्स, हे खूप शांत, संयमी असा आमचा जोडा आहे. आणि अशीच जोडी मला वाटतं, की संसार करू शकते. आपल्यापैकी बहुतांश जणांच्या जोड्या ह्या अशाच असतात, जिथे दोघं सारखे असतात, जिथे दोघं शांत, संयमी असतात. अशा दोघांचा जग फायदा घेतं आणि जिथे दोघं रागीट असतात, दोघंही भांडखोर असतात आणि त्यामुळे त्यांचा संसार हा टिकत नाही. कारण दोघांपैकी एकही जण पाऊल मागे घेण्यासाठी तयार नसतो आणि मग हाच अहंकार जो आहे तो त्यांचा संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. तर असं तुमच्याशी बोलता-बोलता इथे माझी देवपूजा झालेली आहे. लग्नाला आज 19 वर्ष पूर्ण झाली आणि महाराजांच्या कृपेने अशीच अजून येणारी वर्ष जी आहे ती सुखाची, समाधानाची जातील. दोघांनाही अजून खूप काही बघायचं आहे, जग फिरायचं आहे, मुलांचं सगळं चांगलं झालेलं बघायचं आहे. असं वाटतं की एवढे वर्ष झालेत, पण आता तर सुरुवात झालेली आहे. खरंच असं वाटत नाही की 19 वर्ष झाले, कारण सुरुवातीचे काही वर्ष तर एकमेकांना समजून घेण्यातच जातात. आणि जर तुम्हाला म्हणजे लग्नानंतर लगेचच मुलं झाली, तर मुलांचं करण्यातच वेळ जातो आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात मला तर जुळी मुलं झाली होती. त्यामुळे मुलांचं संगोपन करण्यामध्येच 3 ते 4 वर्ष निघून गेली. त्यानंतर सुरू झाला मुलांच्या शिक्षणाचा प्रवास आणि अजूनही तो सुरूच आहे. मध्ये लग्नाला 10-11 वर्ष झाल्यानंतर आम्हाला मुलगी झाली. मुलांमध्ये आणि माझ्या मुलीमध्ये बराच गॅप आहे. पण मला मुलीची खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली देवाच्या कृपेने आणि ती देखील मोठी झाली. बघा, मध्ये एवढे दिवस निघून गेले, एवढं काही घडलं. या घराला घेऊनही आता 12-13 वर्ष झाली. मध्ये मी YouTubeमध्ये आले आणि YouTubeमध्ये पण मला बरचसं यश मिळालं. तुमची सोबत होती आणि इथून पुढेही तुमची साथ ही कायम असणार आहे. अशीच मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा ठेवते, कारण तुम्ही एक माझी फॅमिलीच आहात आणि तुम्ही माझ्या आयुष्यातले चढ-उतार बघितलेत, माझं सक्सेस बघितलंय, माझी मुलं मोठी होताना बघितली आहेत, जे मला खूप पूर्वीपासून फॉलो करतात. त्यांनी तर माझी जी मुलं आहेत ती खूप लहान असतानापासूनचे व्लॉग बघितलेले आहेत. त्यांची 10वी झाली, आता त्यांची 12वी देखील झालेली आहे. आता घर माझं रिकामं होईल, जिथे नंबर लागेल तिथे मुलं जातील. मुलं घरात असताना त्यांच्यावरती होणारी चिड कारण मुलं कधीच सामान एका जागेवर ठेवत नाही. त्यांचं सामान हे सर्वत्र पसरलेलं असतं. त्यांचे कपडे असतील, त्यांची पुस्तकं, त्यांच्या खोलीमध्ये झालेला पसारा हे बघून खूप चिड होते. पण बघा, हेही दिवस निघून जातात आणि मग मुलं घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी आठवत राहतो. त्यानंतर आपलं घर जे आहे ते शांत राहतं, सगळं ऑर्गनाइज असतं. पण आपल्या घरामध्ये आपली मुलं नसतात आणि जोपर्यंत आपण मुलांच्या सोबत आहोत, तोपर्यंतचे क्षण जे आहेत ते चांगले जगावेत. हे कळायला वेळ लागतो, पण आपली चिड होणं स्वाभाविक आहे. कारण मुलं जागरण करतात, व्यवस्थितपणे खात-पीत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरती होतो आणि एक आई म्हणून आपल्याला काळजी वाटत असते, म्हणून आपण चिड करतो. आणि मुलांची काळजी असते म्हणूनच आपण त्यांच्यावरती चिड करत असतो, की मुलांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांना हवं तसं करिअर मिळालं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. आणि शेवटी नशिबात जे आहे ते तर आपल्याला मिळतंच. मुलांनाही त्यांच्या मेहनतीचं, कष्टाचं फळ हे मिळतच असतं. आणि बघा, मुलं अभ्यास करत नसतील तर चिड होणं स्वाभाविक आहे. माझी तर विनाकारण त्यांच्यावरती चिड होते, कारण ते तब्येतीकडे दुर्लक्ष करणं मला अजिबात सहन होत नाही आणि मला असं वाटतं, की त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठून म्हणजे सकाळी उठून अभ्यास करावा. पण मुलं ऐकत नाहीत. आता वयात आलेली मुलं आई-वडिलांचं ऐकत नाहीत. आपल्यालाही काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घ्याव्या लागतात. एक तर मुलगा हॉस्टेलला होता, त्यामुळे त्याचं रुटीन फिक्स होतं. तिथे असलेल्या शेड्यूलप्रमाणेच त्याला चालावं लागायचं. पण एकाचं मात्र तो सेल्फ स्टडी करत असल्यामुळे आणि त्याचे डॅडी स्वतः त्याचा अभ्यास घेत असल्यामुळे थोडंसं मनमर्जी होती. पण हरकत नाही, हेही दिवस निघून गेले. दोन्ही मुलं खूप हुशार आहेत माझी आणि मला त्याचा अभिमान आहे.
लहानपणापासून कुठेही ट्युशन वगैरे लावलं नाही. मी स्वतः त्यांचा अभ्यास घेतला. 9वी नंतर मात्र मुलांची सगळी सूत्र, मुलांचं करिअर, मार्गदर्शन सगळं हे मी माझ्या मिस्टरांच्या हातात दिलं. ते एज्युकेशन फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, की कोणत्या क्षेत्रामध्ये मुलांना पाठवायचं वगैरे किंवा कसं त्यांचं नियोजन असलं पाहिजे. तर त्याच मार्गावरती सध्या तरी मुलं चालत आहेत. तर आता आम्ही बाहेर निघालो आहोत. थोडं लवकर निघालो कारण मुलाची थोडीशी शॉपिंग करायची होती. आणि मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट काय, तर माझ्या मिस्टरांना असं गिफ्ट वगैरे देणं कधी जमलंच नाही. मीच त्यांना बऱ्याचदा गिफ्ट दिलेली आहेत आणि आता मला त्यांच्याकडून अपेक्षाही नाही, कारण मला जे हवं ते मी घेत असते. आणि असं नाही की याच दिवशी घ्यावं किंवा त्याच दिवशी घ्यावं, कधी पण आपण खरेदी करू शकतो. आता तर ऑनलाईनमुळे तर कधी पण घरपोच आपल्याला गोष्टी मिळतात. पण आता मुलाची खरेदी महत्त्वाची होती, त्यामुळे मग आम्ही प्रोझोनला आलो. तर इथे आलो. हॉस्टेलमधून आल्यापासून त्याच्याकडे कपडेच नव्हते घालायला, म्हणून त्याच्यासाठी कपडे घेणं महत्त्वाचं होतं. कारण हॉस्टेलमध्ये जे युनिफॉर्म होते आणि हॉस्टेलमधले जे नाईट ड्रेस होते तोच घालायचा, आणि घरी जेव्हा सुट्ट्यांमध्ये यायचा तेव्हा तो त्याच्या भावाचे कपडे घालायचा. पण आता दोघांच्या हाईटमध्ये पण थोडासा डिफरन्स आहे, त्यामुळे दोघांना एकमेकांचे कपडे पण आता फिट होत नाही, म्हणून त्याला त्याचे घ्यायचे होते. म्हणून त्याच्यासाठी शॉपिंग करायला आलो. आणि तसंही एक माझा मुलगा सध्या नागपूरला गेलेला होता. तिथे त्याला क्लासेस लावले होते. 15 दिवसाचा हा कोर्स होता, तो करण्यासाठी तो तिथे गेला होता. त्यामुळेच मी असं म्हटलं, की हा असा पहिला वाढदिवस असेल जो अशा प्रकारे आम्ही साजरा करतोय, की आमच्यासोबत आमचा एक मुलगा नाहीये. आपल्या अॅनिव्हर्सरीलाच आपलं एखादं जरी मूल आपल्या जवळ नसेल, तर मग आपल्याला वाईट वाटतं. पण आता याची मला सवय करून घ्यावी लागेल, कारण इथून पुढे आता मुलं बाहेर शिकायला जातील. तिथून ते जिथे नोकरी लागेल तिथे जातील. मग आता ह्या गोष्टींची सवय तर करावीच लागेल, कारण प्रत्येक वेळी आता मुलं प्रत्येक गोष्टीसाठी आमच्याजवळ असतीलच असं नाही. आणि असं म्हणतात ना, की पक्षाला पंख फुटल्यानंतर त्याला उंच आकाशात भरारी घेतं. तसंच आपली मुलं देखील जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत आपल्याजवळ असतात, आणि जशी जशी ती मोठी होतात त्यानंतर मग ती आपल्या जवळून दूर व्हायला लागतात. आणि हा देखील एक आयुष्याचा भाग आहे. हा बदल देखील आपण स्वीकारायला हवा. आता हा माझा मुलगा नागपूरला होता अॅनिव्हर्सरीच्या दिवशी, पण त्याची ही छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये "नी हाऊ माझा मुलगा" असला पाहिजे म्हणून. आणि तिथे जे त्याचे टास्क सुरू होते ते त्यांनी आमच्यासोबत WhatsAppवर वगैरे शेअर केले होते. त्यामुळे मग हीच क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, एक आठवण म्हणून. आता मुलं जरी जवळ राहणार नसली तरी आपण दोघं नवरा-बायको एकमेकांच्या कायम सोबत राहतो. तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोघंही बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला जोडीदार जो आहे तो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो. आपण एकमेकांच्या आयुष्यभराचे सोबती असतो. आपले मुलं जरी आपल्या पोटी जन्माला आले असले तरी देखील ते आपले आयुष्यभर सोबत राहत नाही. त्यांना बाहेर पडावंच लागतं. आणि त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी देखील आपल्याला हे पाऊल उचलावंच लागतं. अगदीच आपण अटॅचमेंट ठेवली, खूपच इमोशनल झालो, तर मुलं देखील मग कुठेतरी मागे राहतात. आणि मग कुठेतरी ते आपल्याला देखील दोष देतात, की तुमच्यामुळे मी मागे राहिलो, किंवा त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला हे निर्णय जे आहेत ते घ्यावेच लागणार असतात. त्यामुळे मुलांना देखील आता फ्री थोडंसं त्यांचा स्पेस द्यायचा आहे. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यायचे, आणि त्यांच्या निर्णयामध्ये आम्ही दोघंही आनंदाने सहभागी असू. आता शेवटी जे नशिबात आहे ते होणारच आहे, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तर असो, आता अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. सकाळी फारसा काही स्वयंपाक केला नव्हता, त्यामुळे खूप भूक लागली होती. प्रोझोनमध्ये पण फिरलो होतो. आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं हॉटेल आहे. पण दमट वातावरण असल्यामुळे बाहेर बसण्याची इच्छा होत नव्हती. नाहीतर इतर वेळेस आम्ही आलो ना, की बाहेरच बसतो आणि त्याला खेळायला वगैरे इथे भरपूर स्पेस आहे, आणि ती देखील इथे खूप एन्जॉय करते. अंशू घरीच होता, त्यामुळे अंशू होता आमच्या अॅनिव्हर्सरीला. तनू मात्र गावाला असल्यामुळे तो अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनमध्ये नव्हता. तर हा केक आम्ही सोबत आणला होता. इथे बघा, या हॉटेलमध्ये कसं आहे, की तुमचं जे सेलिब्रेशन असेल त्यासाठीचं डेकोरेशन इथे केलेलं असतं. मग तुमचा बर्थडे असेल तर बर्थडेसाठीचं एक वेगळं त्यांनी सेक्शन केलेलं आहे. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी एक वेगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फारशी तयारी करण्याची गरज पण पडत नाही. फक्त तुम्ही तुमचा केक वगैरे सोबत घेऊन जायचा. तुमच्यासोबत काही फॅमिली मेंबर्स असतील, म्हणजे तुमच्या लहान मुलांचा जरी बर्थडे करायचा असेल तर तुम्ही इथे करता येऊ शकतो, कारण तसं डेकोरेशन वगैरे करण्यासाठी इथे जागा आहे. आणि अॅनिव्हर्सरीचा केक कट करायचा होता, पण नित्या आमच्यामध्ये येतेच. तिला अजिबात तिच्या डॅडीच्या बाजूला मला उभं राहू द्यायचं नसतं. असं प्रत्येक मुलीच्या बाबतीत असतं असं मला वाटतं, कारण बऱ्याचशा मुली ज्या आहेत त्या वडिलांशी खूप अटॅच असतात आणि मुलं आईशी अटॅच असतात. आणि अॅनिव्हर्सरी होती, दोघांना फोटो काढू द्या म्हटलं तर ती काढू देत नव्हती. ती मध्ये येतच होती. पण जेव्हा तिच्या हातात कॅमेरा दिला तेव्हा तिने आमच्या दोघांचा फोटो काढला. आणि हा माझा मुलगा आहे, याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. मुलांना माझ्या फारसं ब्लॉगमध्ये वगैरे यायला आवडत नाही, आणि थोडंफार जर मी शूट करून काही टाकलं तर त्यालाही ते ओरडतात. पण ठीक आहे, एखाद्या वेळेस चालतं.
आता केक वगैरे कट करून झाला, तर यांची केक खाण्याची खूप इच्छा होती, पण म्हटलं जेवण झाल्यावर आपण केक खाऊयात, तोपर्यंत तो फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि नित्याचंही केककडे सतत लक्ष होतं. तोपर्यंत जेवणाची वगैरे ऑर्डर दिली, तर जेवण येईपर्यंत स्टार्टरमध्ये मसाला पापड मागवला आणि जेवणामध्ये पनीर सोडून, कारण आज पनीरचेच पराठे खाल्ले होते, त्यामुळे पनीर सोडून दुसऱ्या भाज्या मागवा असं मी त्यांना बोलले. आणि अशा पद्धतीने सहजीवनाचे 19 वर्ष लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा केला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.